नामांकित असा रिसेंटली टुर्नामेंट झाली IYCL त्याचा मॅन ऑफ द सिरीज जो होता आपल्या ऑलराऊंड परफॉर्मन्समुळे आकाश. थँक्यू सो मच सर. आकाशचा उच्च कोटीचा एक परफॉर्मन्स आज सुद्धा बघायला मिळेल काय ते आपल्याला पाहायला मिळेलच येणाऱ्या षटकांमध्ये. या सामन्यामध्ये कैलास स्ट्राईकवर आहेत आणि सोबत उतरले आहेत अनिल, दोघेही उत्कृष्ट दर्जाचे प्लेयर. आणि समोर आहे बॉलिंग साठी जोगेश्वरीचा करण अंबाला म्हणून ओळखला जाणारा आपला आकाश. क्या बात है कैलाश. फिल्डर दिख रहा नहीं. फिल्डिंग अनुसारच गोलंदाजी होते तशी तर थोडा खोलवर टाकायचा प्रयत्न पहिलाच बॉल पण मिस झालेला आणि आकाश फ्लिक ऑन द रिस्ट चांगल्या प्रमाणे खेळलेला लेग साइडला 2 रनांच्या टीम मध्ये. बर चांगली अशी स्टार्ट कैलासद्वारे. लेंथ बॉल टाकलेला आणि हा फिरकावून लावला आपल्याला पाहायला लागेल. सीमा रेषा पार षटकार. क्या बात आहे कैलास. चांगल्या चेंडूवर चांगला टायमिंग तुमचा त्या पोझिशन मध्ये आलात आणि शॉर्ट आर्म पूल तुम्ही केला. खूपच सन्मानजनक आकर्षक षटकार तुम्ही लावलेला आहे. प्रेक्षकांकडून तुम्हाला नक्कीच दाद येईल. व्हेरी गुड शॉट वी कॅन से. आकाश खूप चांगले गोलंदाज आहेत, चांगली गोलंदाजी करतायत पण समोर तेवढे बॅट्समॅन चांगल्या दर्जाचे. टफ कॉम्पिटिशन. आउटसाइड डी ऑफ स्टंप टाकला, बाहेर येऊन मारण्याचा प्रयत्न पण सिंगल धावेने. थँक्यू राजू सर तुम्ही आलात. निनाद राणे यांचे स्वागत. थँक्यू सुनील दादा. अनिल स्ट्राईकवर बघूया काय करतो उरलेल्या चेंडूंमध्ये. सुपला शॉट सक्सेस होईल का. तिथे पीटर सरांनी बॅटिंग ट्राय केलाय आणि हाताला चेंडू लागला. थोडा टफ चान्स होता पण चांगला असा क्षेत्ररक्षण आपण बोलू शकतो. व्हेरी वेल फिल्डेड. माफ करा दुसरे कोणी फिल्डर आहेत ते चांगले असे क्षेत्ररक्षण. लेंथ बॉल होता. पॉवर प्लेचा फायदा घेण्याचा प्रयत्न. गेलाय चेंडू 1 बाउंस सीमारेषा पार 4 रनांसाठी. पॉवर प्ले नसता तर कदाचित ती कॅच असती आकाश पण पॉवर प्लेचा सुरेख असा फायदा उचलत असताना गॅप भेदून 1 बाउंस 4 4 रनांसाठी अनिल याचा क्लासिक शॉट. आकाश यांचा कमबॅक जरुरी. आतापर्यंत 15 धावा खर्च केलेल्या आहेत 5 चेंडू मध्ये. शेवटची सांगता ओव्हरची करतायत का चांगली ते बघावं लागेल. अनिल कॉन्फिडन्स मध्ये. चांगला खोलवर टाकलेला चेंडू थोडा फास्ट होता आणि आपल्याला बघावं लागेल. क्या बात आहे. लास्टच्या शेवटच्या चेंडूवर खोदून टाकलेला चेंडू आणि विकेट मिळालेली. आपल्याला फिल्डरचं दाद द्यावी लागेल की चांगली अशी कॅच घेतलेली रनिंग कॅच होती ती आणि एक महत्वपूर्ण विकेट आपल्या टीमला मिळवून देण्यात आकाश सफल. रन थोडे पडले पण त्याचसोबत एक अनिलची एक महत्वपूर्ण अशी विकेट मिळाली टीमसाठी. ते खूप महत्वाचं आहे बघावं गेलं तर. पॉवर प्ले मध्ये पहिल्या ओव्हर मध्ये 15 रन खर्च केलेले आहेत आकाश यांच्या पीटर 11 संघाने. नंतर बॅटिंग साठी येतात आपले दिलू भाई, आपले सिनियर आणि खूपच एक्सपिरियन्स प्लेयर, खूपच क्लास बॅट्समॅन आहेत. पॉवर हिटर आपण त्यांना म्हणू. दिलू भाई टीमला तुमच्या लॉंग इनिंगची गरज. चांगला स्कोर उभा नक्की कराल अशी टीमची अपेक्षा आहे. दुसरा ओव्हर पॉवर प्लेचा घेऊन येतात सुशील दादा पाटाडे. चांगले असे डिसिप्लिन बॉलर आहेत. एक टप्पा पकडून बॉलिंग करतात, बॅट्समॅनला रीड करतात. पूर्ण साफ चेंडू कसे टाकतात पुढचे ते आपल्याला पाहावं लागेल. पॉवर प्लेचा फायदा घेता येतील का
येईल का कैलासला ते पण बघावं लागेल. कैलासने अगोदरच एक चांगलासा लॉंग षटकार मारलेला आहे. नक्कीच कॉन्फिडन्स उंचावर असेल. सुशील थोडा डबल वाईन होऊन लिव्ह केलेला बॉल, पण लाईन अँड लेंथ ॲक्युरेट सुशील भाई पाताडे यांची. ऑरेंज निर्धाव चेंडू पहिला. बाहेर येऊन मारण्याचा प्रयत्न आणि पॉइंटच्या वरून निघून जातोय चेंडू, पण चांगला अशा क्षेत्ररक्षण इथे गाऱ्याकडून. आय थिंक समीर तिथे पॉइंटवर तैनात. चांगला अशा क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. 2 धावा आपल्या संघासाठी ऍड केलेल्या कैलास यांनी. 2 चेंडू 2 धावा खर्च केलेल्या सुशील यांच्या ओव्हरमध्ये. तिसरा चेंडू स्लोवर कोलवर टाकण्याचा प्रयत्न, पण चांगला रीड करून बैठक मारलेला मिडॉनच्या दिशेने. सीमा रेषा बाहेर चेंडू. आपले लाडके ऋषी कमबॅक करताना इथे. स्वागत आहे ऋषी. रनांचा वर्षाव होतो इथे. सॉरी कैलासाचा चांगला षटकार. खूप परत एकदा पॉइंटच्या दिशेने चेंडू जात असताना तिकडे क्षेत्ररक्षक सज्ज असतील. बघता बघता 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आहेत. कैलासच्या बॅट मधून येतो एक उत्तुंग षटकार तुम्ही पाहिलात. एक डबलची धाव सुद्धा घेतली गेली आहे. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि दुसऱ्या ओव्हरच्या 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि 10 धावा कुठल्या गेल्यात. 5वा निर्णायक चेंडू सुशील पाताडे यांचा. परत एकदा फुल टॉस पद्धतीचा चेंडू आणि त्याच्यावरती फुल टोल वसूल केलाय. तर कॅली यांनी पंच आमच्या दिशेने वळताना येतोय तो एक ह्यूज वन मॅक्सिमम षटकार. कॅलीच्या बॅट मधून येतोय. जरा धावांचा डोंगर उभा राहिलाय आपल्या जया एंटरप्राइजेस या टीमला. निर्णायक चेंडू सुशील पाताडे यांचा. परत एकदा थोडी जागा बनवून रूम बनवून मारण्याचा प्रयत्न होता. तिकडे क्षेत्ररक्षक सज्ज असतील आकाश गुप्ता. आणि बघता बघता 1 धाव कंप्लीट झाली आहे. धावसंख्येमध्ये भर झालाय. धावसंख्या झाली होती 32. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 32 धावा झाल्यात. ही मॅच सुद्धा 5 षटकांची असेल, ज्याच्यामध्ये 2 मॅन्डेटरी पॉवर प्लेचा खेळ समाप्त झालाय. आणि मोठ्या धावा कुठल्या गेल्यात. 15 धावा जर आकाश गुप्ता यांना आल्या तर 17 धावा आल्या त्या सुशील पाताडे यांना. आणि गोलंदाजीसाठी तुम्ही स्क्रीनवरती पाहताय काल झालेल्या पहिल्या दिवसाच्या सत्रामध्ये ज्यांनी प्रभावित केलं होतं वय वर्ष 50 पार असलेला गोलंदाज तुम्ही पाहू शकता सुनील येद्रे यांना उर्फ भुत्तो सर. आणि समोर तेवढाच ताकदीचा फलंदाज कैलास प्रभावित करतायत आपल्या फलंदाजीने. पहिला चेंडू घेऊन येत असताना भुत्तो सर. परत एकदा समोर टाकलेला चेंडू रीड केलाय, परंतु क्षेत्ररक्षक असतील तिथे राज सुर्वे. आणि काय ते क्षेत्ररक्षण झालंय, उच्च दर्जाचं क्षेत्ररक्षण झालंय. आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट झालाय. टाळ्यांचा गजर होतो या क्षेत्ररक्षणासाठी. आय गेस कॅच होण्याची शक्यता होती. खूप 1 पाऊल पुढे अजून जागा होती आय गेस. तेच फिल्डर सांगत असताना राज सुर्वे यांना, परंतु थोडीशी चुकी होते. चुकीला माफी नाही. तुम्ही खेळताय क्वार्टर फायनलचा सामना IYDL सीझन 2.
परत एकदा डान्सिंग ऑन द विकेट आले. फुल टॉस पद्धतीचा चेंडू गळवला. तिकडे क्षेत्ररक्षक असतील आकाश गुप्ता. बघता बघता एक धाव कंप्लीट झाली आहे. धाव संख्येमध्ये एका धावेने बळ झालाय. धाव संख्या झाली आहे ती 35 धावा. आणि पीटर बॉईज मध्ये तुम्ही पाहू शकता डॅनी नावाचा सुद्धा एक मोठा खेळाडू तुम्हाला पाहता येईल लॉंग ऑफच्या दिशेने. तिसरा चेंडू दिलू दादासाठी. परत एकदा समोर टाकलेला चेंडू हवेत. चेंडू खाली क्षेत्ररक्षक राज सुर्वे आणि एक साधा सिंपल सोपा झेल घेतला गेलाय आणि प्रभावित करतायत सुनील यद्रे सर. कालपासून काय दर्जाची गोलंदाजी होते. अचूक टप्प्यावर तेच तर्रार गोलंदाजी होते तर कधी स्लो रन पद्धतीची गोलंदाजी हाताळत आहेत. परंतु धावांचा डोंगर उभा केलाय दिलुदा आणि कैलास यांनी. The Bluetooth device is connected successfully. आणि इकडे तुम्ही पाहू शकता एक स्वतःचा म्हणजे एक स्किन केअर करू शकणारा असा पोरगा सुद्धा तुम्ही पाहू शकता. समीर तोंडाला रुमाल लावलाय. आय गेस रुमाल काढला गेलेला आहे आणि हात सुद्धा वर करतायत ते समीर. स्वतःच्या चेहऱ्याची काढला गेलाय. सलमान तुमच्यासाठी रुमाल काढला गेलाय. सलमान कसा लवकर फ्री झालाय आणि लगेच माझ्या बाजूला आलाय. मी पण लवकर फ्री झालो तुझ्या बाजूला. 35 धावा मॅचकडे वळूया. एक बेस्ट वर्सेस बेस्टचा सामना तुम्ही पाहताय आणि फलंदाजीसाठी आदल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पारकरी ठरलेला गणेश तोंडवलकर. 35 धावा बेस्ट वर्सेस बेस्टचा सामना. चौथा चेंडू. तर एकदा समोर टाकलेला चेंडू हवेत. चेंडू खाली क्षेत्ररक्षक कोणताच नसेल. चेंडू पडतोय नो मॅन्स लँड मध्ये आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट झाल्या. धाव संख्येमध्ये भर झालाय. 37 धावा झालेल्या आहेत. मोटरसायकल काय गोलंदाजी होते भुत्तो सर यांच्या माध्यमातून. मी सुद्धा कालपासून भुत्तो सरांचा फॅन झालोय. अचूक टप्प्याची गोलंदाजी करतात. आय गेस कालपासून त्या लोकांनी सरांनी 5-6 ओव्हर टाकले असतील. फक्त अवघा एक षटकार खाल्लाय. 5वा चेंडू भुत्तो सर यांचा. तर एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू तिथे क्षेत्ररक्षक सज्ज असतील सुशील पाताडे. थोडस मिसफिल्डिंग होते. फंबल होत आहे आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. अशा खेळाडूकडून अशा एक्सपिरियन्स खेळाडूकडून यासारख्या फिल्डिंगची गरज नसेल. थोडासा प्रेशर मध्ये असेल तो सुशील पाताडे. परंतु 2 धावा कंप्लीट केल्या त्या गणेश यांनी सुद्धा. 39 धावा झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू. चला अतिरिक्त वेळ घेऊ नका. याच्यानंतर सुद्धा आपल्याला 2 अजून सामने खेळवायचे आहेत. परत एकदा फुल पिच पद्धतीचा चेंडू आणि डेन्झीकडे बॉल जातोय आय गेस आणि थोडासा मिसफिल्ड होतोय आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट केल्या आहेत आणि थ्रो येईपर्यंत 3री धाव सुद्धा कंप्लीट केली गेली आहे. काय क्षेत्ररक्षक होतंय सलमान. मी तुला सांगू शकतो की जसा पाकिस्तानाचं क्षेत्ररक्षण असेल ना त्यांना लाजवणारं क्षेत्ररक्षण करतात ते पीटर बॉईज संघ. जिकडे 1 धाव होती तिकडे 3-3 धावा देत आहेत या महत्वपूर्ण सामन्यामध्ये. थोडासा रागावला असेल तो भुत्तो सर. भुत्तो सरांचे सहकारी त्यांना समजत असताना जाऊ दे भुत्तो सर. आणि एवढ्या धाव संख्या झाली होती 42. धावसंख्या जशी जशी वाढत चालली ना तशी आदित्य म्हणजे आमचा चांगला लाडका मित्र घाऱ्या यांच्या डोक्याला घाम फुटलाय. 42 धावा झाल्या आहेत. कोण मारणार या धावा. परंतु घाऱ्या कालपासून जी तू फलंदाजी करतोयस ना एक नेत्रदीपक फटके खेळतोयस त्याच फटक्यांची गरज असेल तुमच्या पीटर बॉय संघासाठी. पीटर सर कुठे आहेत ना. जाऊ नका. आणि आता गोलंदाजीसाठी आमंत्रित केलंय जे आपल्या सर्व स्वतःच्या चेहऱ्याची काळजी घेत होते ना रुमाल लावून त्या समीरलाच गोलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. पहिला चेंडू घेऊन येत असताना राईट टर्न तेच तर्रार गोलंदाज समीर. समोर मागच्या मॅचचा मानकरी ठरलेला मॅन ऑफ द मॅचचा गणेश. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडूला हुक केलाय आणि हुक ठरलाय तो पॉवरफुल चेंडू जातोय 1 बाउंड सीमारेषा पार. गणेशच्या बॅट मधून आलाय तो एक महत्वाचा चौकार.
डेब्यूट आपण ऐकलं. समीर यांच्या विरुद्ध दुसरा चेंडू समीर यांचा. परत एकदा शॉर्टपिट पद्धतीचा चेंडू, परत तसाच चेंडू ओळखला, पारखला आणि चेंडू थेट फेकून दिलाय डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर. वन बाउन्स, सीमारेषा पार. गणेशच्या बॅट मधून परत एकदा आलाय एक नेत्रदीपक चौकार. झालाय, ट्रेंड आलाय, परंतु ट्रेंड या गणेशच्या फलंदाजीचा आलाय. दोन चेंडू खेळले बॅक टू बॅक, दोन चौकार ठोकलेत ते गणेशने. या टीमने म्हणजे RJ11 या टीमने स्पर्श होत नाहीये. आडवा फटका मारण्याचा प्रयत्न होता, कमबॅक झालाय तो समीरच्या माध्यमातून. निर्धाव चेंडू टाकलाय समीरने. पहिल्या दोन चेंडूवरती दोन चौकार खाल्ले होते, परंतु तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर कमबॅक होण्याचा प्रयत्न झालाय. पाचवा चेंडू समीर यांचा. तर एकदा आपटलेला चेंडू होता, बॅडमिंटन स्ट्रोक करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटच्या मधोमध परत एकदा चेंडू लागत नाहीये. थोडासा निराश असेल मोठे आपल्या फलंदाजीवर, मोठे फटके खेळू शकत नाहीये, परंतु एक धाव घेण्यामध्ये सफलता झालेली आहे. धावसंख्या आली ती 51 धावा. चला शेवटचा निर्णायक चेंडू कैलास, ज्याने ओपनिंगला आलेले होते आणि उत्कृष्ट दर्जाची फलंदाजी करतात. आणि आमच्या स्पर्धेसाठी माजी नगरसेवक अवनीश सिंग यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. तरी आमच्या IYDL कमिटीमार्फत त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. त्यांनी वेळात वेळ काढून आमच्या स्पर्धेला इकडे आपली उपस्थिती दाखवली. त्यांचा आभार असेल अवनीश सिंग सर. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे सरांसाठी. एक चांगली अशी व्यक्ती तुम्ही पाहताय अवनीश सिंग नावाची. 52. कैलास खूप सुंदर फलंदाजी करत असताना कैलास दोन वैयक्तिक मोठे षटकार आणि एक चौकारावर खेळत असताना प्रभावित करतायत. 3 6 माफ करा आणि 2 मोठे चौकार मारलेले आहेत ते कैलास यांनी. आणि आता गोलंदाजीसाठी पहिल्या ओव्हर मध्ये थोडा महागडा ठरलेला गोलंदाजाला आमंत्रित केलंय. आकाश गुप्ता तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता.
तर एकदा समोर टाकलेला चेंडू कव्हरवरती मारण्याचा प्रयत्न, तिकडे कोणताही क्षेत्ररक्षक नसेल, थोडीशी मिसफिल्डिंग होते. बघता बघता 2 धाव केल्या पाहिजेत आणि तिकडे होते ते डॅनी आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. एक उत्कृष्ट दर्जाची फलंदाजी तुम्ही पाहताय कैलासच्या माध्यमातून. संघाची एका हाती झुंज लढवत असताना धावसंख्या झाली होती 54. भैरवी ओव्हरचे शेवटचे निर्णायक 5 चेंडू स्क्रीनवरती तुम्ही पाहताय आकाश गुप्ता यांना. परत एकदा कव्हरच्या दिशेने एकदा नेत्रदीपक फटकाय. बघता बघता 1 धाव कंप्लीट केली आणि थ्रो गेलेला आहे तो विकेटच्या दिशेने आणि उत्कृष्ट असा थ्रो तुम्ही पाहताय आणि बाद होते खेळी ती कैलास यांची. वेळ काढून आलात तरी त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत असेल. जरा कैलासच्या खेळीसाठी माझ्या मित्राच्या खेळीसाठी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. उत्कृष्ट दर्जाची खेळी केली बाबा, मन जिंकले तुझ्या बॅटिंगने. आज 32 धावा वैयक्तिक केल्या ते कैलास यांनी. ना मेरे जान कितना बॉल कितना हुआ 59 हुआ. 4 बॉल चौथा चेंडू बाजी यांचा. तर एकदा डान्सिंग डाऊन द विकेट आले. एक नेत्रदीपक फटका कव्हरच्या दिशेने 4 धावेसाठी सुलेमानच्या बॅटमध्ये येतो एक नेत्रदीपक फटका. काय फटका. थोडासा धावांचा जणू डोंगर उभा केलाय आणि आता फलंदाजीसाठी बॅट्समन नेम रुपेश केनी. पे अरे यार ये लोग स्कोरिंग के लिए कोई है नहीं यार, मैं आ रहा हूं, इन लोगों को हटा रहा हूं मैं. 63 धावा झालेल्या आहेत आणि फलंदाजीसाठी एक भैरवी ओव्हरचा निर्णायक चेंडू घेऊन येतोय तो बाजी. तर एकदा बोकातील चेंडू बघता बॅट लावली गेली आहे, दिशा दिली गेली, तिकडे क्षेत्ररक्षक असतील आणि परत एकदा चेंडूने अतिरिक्त उसळी घेतली आहे, काही करू शकत नाही
क्षेत्ररक्षक ह्या चेंडूच्या मागे जणू काय पीटर सरांच्या व्यतिरिक्त जात आहेत सगळे डिसिजन. थोडीशी फिल्डिंग थोडीशी चुकीची होते आणि बघता बघता जिकडे एक धाव होती तिकडे 3 धावा कंप्लीट झाल्यात. ही धावसंख्या झाली होती 66 आणि पीटर बॉईजला जिंकण्यासाठी 67 धावांचं लक्ष्य कंप्लीट करावं लागेल. ओपनिंगचे फलंदाज आणि फलंदाजीसाठी तुम्ही पाहू शकता एका बाजूला असतील खान ओके खान आसिफ खान आणि दुसऱ्या बाजूला असतील ते मॅन फ्रॉम बांद्रेकरवाडी राज रघुनाथ सुर्वे. काल झालेल्या संध्याकाळच्या सांगता मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी राज सुर्वे यांना तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती. मैं देखो बताता वो धूप में मेरे को मत बिठा. आपण इथे आपल्या IYDL कमिटीच्या माध्यमातून आपण एक सत्कार करतोय. तर मी अविनाश सरांना विनंती करतो त्यांचा सत्कार केला जाईल. मुख्तार यांच्या माध्यमातून त्यांचा एक सत्कार केला जाईल. अवनीश सिंग माफ करा अवनीश सिंग सरांचा इथे सत्कार केला जाईल. चला सामना चालू करा. मारे 67 रनचा टार्गेट असेल. मी मुख्तार यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या अवनीश सिंग सरांचा एक सत्कार करावा. ते सुद्धा वेळात वेळ काढून आपल्या IYDL सीझन 2 मध्ये आलेले आहेत. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे अवनीश सिंग सरांसाठी. माजी कॉर्पोरेटर नगरसेवक अवनीश सिंग, जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या गाईज. चला चला सामना चालू करा. आणि नासिर यांना मी विनंती करतो की तुम्ही सुद्धा शैलेश गोंडल सरांचा एक सत्कार कराल. त्यांना सुद्धा आपण एक शाल आणि एक मानाची ट्रॉफी देऊन त्यांचा सत्कार केला जाईल. मी नासिर यांना विनंती करतो. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. नासिर सर सुद्धा सत्कार करतील शैलेश गोंडल सरांचा.
जरा जोरदार टाळ्या होऊन जातो वेळात वेळ काढून आपल्या IYDL सीझन 2 मध्ये ज्यांनी आपली उपस्थिती दाखवली. सर तुमचा आमच्या मंडळावर एक हार्दिक हार्दिक आभार मानतो आम्ही. आणि मी शरफुद्दीनला विनंती करतो की त्यांनी सुद्धा आपल्या प्रमोद सरांचा इकडे सत्कार करावा. या IYDL कमिटी मार्फत आम्ही त्यांचा सत्कार केला जाईल. त्यांना सुद्धा एक शाल, मानाची शाल आणि एक सुंदर अशी ट्रॉफी दिली जाईल. तरी मी कमिटी मार्फत विनंती करतो जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ शैलेश सर. प्रमोद सरांसाठी सुद्धा एक ट्रॉफी सुद्धा त्यांना दिली जाईल याचं सन्मान चिन्ह म्हणून. चला आता चालू असलेला सामना तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती. बेस्ट वर्सेस बेस्टचा सामना, क्वार्टर फायनलचा सामना. एका बाजूला असेल ते खान ओके खान, आसिफ खान आणि नॉन स्ट्राईकला असेल तर राज रघुनाथ सुर्वे आणि गोलंदाजीसाठी आमंत्रित केले ते गणेश तोंडवलकर, मागच्या मॅचचा हिरो म्हणजे मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. एक शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू आणि स्क्वेअर कटचा एक देखना फटका आसिफच्या बॅट मधून. पंच आमच्या दिशेने वळत असताना इट्स गोना बी 4. चेंडू जातोय सीमा रेषा पार. धाव मिळतील 4. आसिफच्या बॅट मधून आला एक दणदणीत घनघणीत चौकार. थोडासा अर्थ येतोय पंच आमच्या दिशेने. इट्स गोना बी डेड बॉल. तर एकदा समोर टाकलेला चेंडू कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटची रुबी कट घेऊन तिथे दिली धावाच्या हातामध्ये चेंडू जातोय आणि एका धावावरती समाधान मानावं लागतं ते आसिफ यांना. धावसंख्या आली ती 2 चेंडू 5 धावा. एक पारितोषिक आलेलं राज सुर्वे यांच्यासाठी. जर राज यांनी 3 6 मारले तर मुन्ना दादाकडून 1001 रुपये. परत एकदा अल्टी पलटी घुमाके करण्याचा प्रयत्न होता. जसा राज फिरला तसा सेम पद्धतीने गण्याने बॉलचा वेग वाढवलाय. चेंडू जातो तो निर्धाव चेंडू तुम्ही पाहताय. बेस्ट वर्सेस बेस्टचा सामना. 3 चेंडू अवघ्या 5 धावा झालेल्या आहेत. चौथा चेंडू गणेश यांचा. परत एकदा एक बैठक पद्धतीचा फटका परंतु तिकडे प्रोटेक्शन लावला गेलाय आणि तिकडे बघता बघता एक धाव गेलेली आहे. फटका चांगला होता परंतु तिथे प्रोटेक्शन लावलंय. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. तुम्हाला धावा चेस करायच्या आहेत तर 67. 6 धावा झालेल्या आहेत. परत एकदा कव्हरच्या दिशेने पॉवर प्ले फाडत असताना आसिफ खान. खान ओके खान का म्हटलं जातं याच परिसरातील एक उत्कृष्ट असा खेळाडू. पण चेंडू जातोय सीमा रेषा पार. धावा मिळतील ते 4. फटका पाहिला. शेवटचा निर्णायक चेंडू गणेश यांचा. कमबॅक करावा लागेल. आतापर्यंत 10 धावा खर्च केल्या गेल्यात. केलं. एक अचूक टप्प्याची गोलंदाजी करण्यामध्ये ज्याची महारत हाती ना तोच रोहित तुम्ही पाहताय गोलंदाजी एंडवर.
थोडस क्षेत्ररक्षण फेरबदल होतोय अनिलच्या माध्यमातून. पहिला चेंडू फेस करत असताना राज रघुनाथ सुर्वे परत एकदा समोर टाकलेला चेंडू त्याच्यावरती भुरकावून दिलाय. चेंडू जातोय आय गेस वन बाउन्स सीमारेषा पार. राज सुर्वेच्या बॅट मधून आलाय एक स्टेटमेंट देणारा चौकार. चेंडू थोडीशी बैठक मारली गेली आहे. तिकडे कोणताही क्षेत्ररक्षक सज्ज नसेल आणि चेंडू जातोय तो सीमारेषा पार. राजच्या बॅट मधून परत एकदा आलाय गणगणित दणदणीत चौकार. झुंज लढवत असताना राज सुर्वे बैठक पद्धतीचे दोन मोठे फटके आलेत. चौकारामध्ये आलेत. काय झालेल्या संध्याकाळच्या मॅच मध्ये 5 चौकार ठोकले होते याच फट्ट्याने. तिसरा चेंडू परत एकदा समोर टाकलेला चेंडू आडवा फटका आणि चेंडू जातोय तो थेट सीमारेषा पार. परत एकदा पॉइंटच्या दिशेने फटका. तिकडे कोणताही क्षेत्ररक्षक नसेल परंतु एक चांगली अशी फेकी होते. कमबॅक होतोय रोहितच्या माध्यमातून. एक उत्कृष्ट दर्जाचं क्षेत्ररक्षण तुम्ही पाहिलं कॅलीच्या माध्यमातून. परंतु मोठा दावा करायच्या याच प्रकारच्या फटक्यांची गरज असेल तसे जय एंटरप्राइजेस साठी निर्धाव चेंडू टाकावे लागतील. बघता बघता धावसंख्या झाली होती 25 धावा. 5वा निर्णायक चेंडू परत एकदा समोर टाकलेला चेंडू येतोय आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये मानवंदना देण्यासाठी 6 धावांसाठी. असेल गाना बजाना भाई, गाना बजाना. माइक चालू आहे. भाग घेतला होता. चांगली खेळी केली होती परंतु ते बाहेर गेले. तर त्यांचा एक सन्मान केला जाईल. मी अवनीत सिंग सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या संघाचा एक सन्मान म्हणून एक सन्मान चिन्ह त्यांना द्यावे. आणि चालू असलेली मॅच तुम्ही पाहताय RJ11 म्हणजे जय एंटरप्राइजेस 11. 2 ओव्हरमध्ये 37 धावा कुठल्या गेल्यात. आसिफ खान नावाचं वादळ तुम्ही पाहताय इस्माईलच्या मैदानात. तसं राज सुर्वे नावाचं वादळ सुद्धा आलंय. काय फलंदाजी होते. आणि आता येणारे चेंडू असतील ते 18 करायचे त्या अवघ्या 30 धावा.
बॉलर आहे आरजे. आणि बॉलरसाठी बॉलिंगसाठी आमंत्रित केलंय संघासाठी तिसरं व वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी आरजे यांना त्याचं नाव काय भाऊ? आरजे. रुपेश पवार माफ करा त्यांना सर्व टोपण नावी आरजे परंतु एक तेज तर्रार गोलंदाज दुपारच्या सत्रामध्ये प्रभावित केलं होतं आपल्या स्लोअर वन गोलंदाजीने. आता आणणारे चेंडू असतील ते 18 करायचे तर 30 धावा. बेस्ट वर्सेस बेस्टचा क्वार्टर फायनलचा सामना तुम्ही पाहताय. काही फलंदाजी केली होती खानोके खान, आसिफ खान व राज सुर्वे यांनी. परत एकदा स्लोअर वन पद्धतीचा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. आधीच ओळखलं होतं रुपेश यांनी की जर स्लॉट मध्ये चेंडू टाकायचं थोडा अवे फ्रॉम द बॉडी टाकावा लागेल. येतोय निर्धाव चेंडू. काय सामना झालाय अजूनही सामना कुठेही गेला नाहीये. जया एंटरप्राइजेस यांना सुद्धा निर्धाव चेंडू टाकावे लागतील. 17 चेंडूचा खेळ बाकी आहे. 30 धावा करायच्या आहेत आणि दुसरा चेंडू रुपेश यांनी प्रभावित केलाय आपल्या गोलंदाजीने. म्हटलं जातं ना 20 ते 22 पावलांचा रनअप असेल रुपेश यांचा परंतु अॅक्युरेट गोलंदाजी तुम्ही पाहताय. परत एकदा थोडीशी जागा बनवली थोडा रूम बनवला तिकडे कोणताही क्षेत्ररक्षक नसेल खाली क्षेत्र निवडले ते राज सुर्वे यांनी रनचा आमच्या दिशेने वाहत असताना परत एकदा अल्टी पलटी दे घुमा के आपल्या टप्प्यात आला की आपण कार्यक्रम करतोच. मारलाय कैप्टन स्टेज की तरफ आओ. राजेश काय विकेट आले. एक आडवा फटका तिकडे कोणताही क्षेत्ररक्षक नसेल आणि थोडीशी चुकी होते. काय फलंदाजी होते. वाद
14 धावांची गरज असेल आय गेस. 53 धावा स्कोर बोर्ड वरती रचल्या गेलेल्या आहेत. ते पण सांग जर 28 बॉल मध्ये बनवलं जर 28 बॉल मध्ये तुम्ही हा धावा चेस केला तर थेट तुम्ही फायनलचं तिकीट गाठू शकता. हे लक्षात ठेवा. IYDL सीझन 2 चा फायनल खेळायची असेल डिरेक्ट तर 28 बॉल मध्ये ह्या धावा चेस कराव्या लागतील. परत एकदा समोर टाकलेला चेंडू होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. तिकडे कोणताही क्षेत्ररक्षक सज्ज नाहीये परंतु बघता बघता एक धाव कंप्लीट झाली आहे. येणारे चेंडू असतील 11. करायचे आहेत त्या अवघ्या 13 धावा. नाही राहू दे सर आता काय 11 चेंडू 13 धावांची गरज. परत एकदा पॉइंटच्या दिशेने एक नेत्रदीपक फटका. खाली क्षेत्र निवडले. ज्या फॉर्म परत एकदा समोर टाकलेला चेंडू. चेंडू व्हावे तिकडे कोणताही क्षेत्ररक्षक नसेल. खाली क्षेत्र निवडलं गेलंय परंतु नैसर्गिक अडथळ्यामुळे म्हणजे झाडामुळे चेंडू वाढला जातोय. आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट केल्या गेलेल्या आहेत. धावून असतील. झाडाला लागलं तरी धावा धावून असतील. 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत आणि धावसंख्या झाली ते 62. अवघ्या 5 धावांची गरज असेल. येणारे चेंडू असतील ते 8 आणि 5 धावा कराव्या लागतील. आज थांबा सर 6 मारणार हो. हे घ्या तुम्हीच बोला. हे घ्या. एक ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू टाकला गेला आणि पंचांनी अपील फेटाळली आहे. 7 चेंडू आणि 4 धावांची गरज असेल. तुम्हाला तर हा सामना जिंकायचा असेल ना तर 2 चेंडू राखून जिंकला तर तुम्ही फायनल मध्ये जाल. अजून काय बोलायचं परत एकदा समोर टाकलेला चेंडू आणि घाती घात आणि पीटर सरांच्या हातावरती हा